प्रिय मित्रांनो, आज रविवार आणि 15 डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वचनामध्ये आणि विशेषतः शुभ वर्तमानामध्ये पाहतो की आपल्यामध्ये ह्या जगात योहान बाप्तिस्ता आला आहे आणि तो स्वतः परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगतो आणि त्याप्रमाणे लोकांना शिकवतो. म्हणजे आपण त्याच्याकडून एक गोष्ट महत्वाची शिकतो की लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं त्याच्यामध्ये नाही. तो स्वतः जे शिकवतो ते तो स्वतः अंगीकारतो आणि म्हणून तो त्याच्या स्वतःच्या उदाहरणावरून लोकांना सांगतो. आता तो वाळवंटामध्ये आहे आणि त्या वाळवंटामध्ये खायला प्यायला त्याला काही चिकन मटन बिर्याणी मिळत नाही, परंतु त्या ठिकाणी तो जी तपश्चर्या करतो आणि तपस्वी जीवन जगतो आणि त्या तपस्वी जीवनाद्वारे तो त्याच्या पापांची क्षमा मागतो आणि खरोखर परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वराने त्याला निवडलेला आहे आणि पाठवलेला आहे अशासाठी की लोकांनी प्रभू येशू येण्याची तयारी करावी. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या दिवशी आपण ह्या विचारामध्ये असताना खरोखर हा माणूस परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतो आणि तो कसा वाढतो ते आपल्याला दिसतेच. परंतु एक आपल्याला त्यातून असंही दिसून येत आहे की हा माणूस ज्याप्रमाणे जीवन जगतो त्याहून असं दिसतं की लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण असा आपण अनेक ठिकाणी समाजात पाहतो. आणि त्यामुळे कधी कधी पालक मुलाला सांगतात किंवा धर्मगुरू लोकांना सांगतात आणि आपण कोरडे पाषाण आहात असं जर लोकांना दिसलं तर लोक समजेल ह्यांच्यामध्ये खरोखर प्रामाणिकपणा नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हा योहान बाप्तिस्ता आहे, हा खरोखर परमेश्वराचा प्रेषित आहे हे लोकांना दिसत होतं आणि तो अरण्यामध्ये लोकांना प्रायश्चित्त करण्यासाठी सांगत होता. हो माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त हा ह्या जगाचा तारक आहे आणि म्हणून ते सगळं त्याला ठाऊक होतं. ज्या वेळेला लोकांनी त्याला विचारलं, कारण त्याचं एकंदरीत जीवन पाहता आणि त्याची जी सुवार्ता होती ते पाहता लोकांनी त्याला विचारलं, जो ख्रिस्त येणार आहे तो तूच आहेस काय? आणि त्यावेळेला त्याने ते मान्य केलं नाही. मी ख्रिस्त नाही, त्या ख्रिस्ताच्या पायथ्याचा बंद सोडण्यास देखील मी पात्र नाही. म्हणून तो तर ज्याला आपण म्हणतो की एखादा मनुष्य तो कसा महान असतो तर त्याप्रमाणे येशू ख्रिस्त हा महान आहे आणि तो स्वतः त्याच्याशी तुलना करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल की प्रभू येशू म्हणजे जसं आपण म्हणतो कधी कधी की ह्या ठिकाणी आपल्याला एक दुसरी महत्वाची गोष्ट मला आठवते आणि ती म्हणजेच की कहा राजा भोस आणि कहा कंगू तेली. तर त्याप्रमाणे येशू ख्रिस्त किती महान आहे आणि मी किती लहान आहे हे त्याला सांगायचं होतं. आणि म्हणून तो सांगतो आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वराने पाठवला आहे तो तुम्हाला तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि रक्ताने करेल. प्रिय मित्रांनो, तो स्वतः सांगतो मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण तो तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करणार आहे. आणि म्हणजेच तो त्याचं सामर्थ्य त्या
बाप्तिस्म्यामध्ये इतकं असेल की तुमचं जीवन पूर्णपणे बदलेल. आणि पवित्र आत्मा आल्याशिवाय तो पवित्र आत्मा आपलं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाप्तिस्म्यानंतर प्रत्येक मनुष्य हा खरोखर देवाचा बनला पाहिजे आणि देवाच्या बरोबर तो राहिला पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा मनुष्य हा बाप्तिस्मा स्वीकारतो त्याचा अर्थ की त्याच्यामध्ये पूर्णपणे परिवर्तन झालेलं आहे. योहान बाप्तिस्त हा येशू येण्याची तयारी करीत होता आणि येशू आल्यानंतर जगाचं तारण होणार होतं. हा त्यातला फरक आहे हे तो लोकांना सांगत होता. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्याला देवाने जेवढं शिकवायला सांगितलं होतं तेवढंच तो शिकवणार. तो स्वतः बढाई मानत नाही किंवा तो स्वतः आपलं स्वतःचं कर्तृत्व आणि वक्तृत्व लोकांना दाखवण्यासाठी नाही आहे. तो नम्र सेवक आहे आणि तशा प्रकारे नम्र सेवक बनण्यासाठी आपल्याला आज परमेश्वर पाठवत आहे. परंतु पूर्णतः आपल्या मनाहृदयाने म्हणजे आपल्या प्रायश्चित्ताद्वारे आणि आपल्या प्रत्येकाच्या सन्मार्गाने आपण जर चाललो तर नक्कीच आपण प्रभू येशूच्या येण्याची तयारी करतो आणि आपण सदैव आनंदाने आणि विशेष करून सुखाने राहू शकतो ह्या जगामध्ये आणि इतरांना सुखाने राहू देतो.